नमस्कार, ध्रुव मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया या प्रकरणामधील तिसरा टप्पा अभ्यासतो. याच्यामध्ये आपण संविधान सभेमधील समाविष्ट महिला ज्या होत्या त्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला विचार करा, संविधान सभेमध्ये किती महिलांचा सहभाग होता हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा. किती महिलांचा सहभाग होता? त्या सगळ्या महिलांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यावरती एकही प्रश्न विचारला तर तो सहजपणे सोडवता आला पाहिजे. किती महिलांचा सहभाग होता? ठीक, 15 महिलांचा सहभाग होता. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल 15 महिलांचा सहभाग होता. सुरुवातीला आपल्याला लक्षात आलं की संविधान सभेमध्ये 15 महिलांचा सहभाग होता. मग या महिला कुठून कुठून निवडून आल्या होत्या, कोणत्या प्रांतांमधून निवडून आल्या होत्या, त्यांची वैशिष्ट्य काय होती हे आपल्याला लक्षात घेऊया. सुरुवातीला विचार करा, 15 निवडून आलेल्या होत्या. मग सर्वात जास्त कुठून निवडून आल्या होत्या? यूपी मतदारसंघ. या 15 मधल्या 5 महिला, 15 मधल्या 5 महिला कोठून? यूपी मतदारसंघ इथून निवडून आलेल्या होत्या. ठीक आहे, आपल्या लक्षात आलं की एकूण महिला 15 महिलांमधल्या सर्वात जास्त 5 महिला यूपी मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. साहजिकच आहे, त्या 5 महिला कोणत्या? त्यातल्या विजयालक्ष्मी पंडित यांचं नाव आपल्याला घ्यावं लागतं, बेगम रसूल यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी आणि कमला चौधरी, या 5 महिला. तर आपण या ठिकाणी घेऊयात विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, पूर्णिमा बॅनर्जी आणि कमला चौधरी, कमला चौधरी, कमला चौधरी. लक्षात आलं? संविधान सभेमध्ये समाविष्ट महिला किती? 12, 14, 15, 16. 15 मध्ये सर्वात जास्त महिला कोणत्या प्रांतामधून निवडून आलेल्या होत्या? यूपी. किती? 5. कोणत्या? विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी आणि कमला चौधरी. तर या 5 महिला यूपी मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या. याच्यामध्ये प्रत्येक महिलेचं वैशिष्ट्य आहे. आता बेगम रसूल यांचा विचार करा. या बेगम रसूल मुस्लिम लीगच्या सदस्य होते, एकमेव सदस्य मुस्लिम लीगच्या. या 5मध्ये त्या एकमेव होत्या की ज्या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या. आणि बेगम रसूल वगळता बाकीच्या सगळ्या महिलांचा जर विचार केला, या चारही काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या. विधान आलं तर लक्षात ठेवा, यूपी मतदारसंघामधून 5 महिला निवडून आल्या. त्यातल्या फक्त बेगम रसूल या मुस्लिम लीगच्या होत्या, बाकीच्या सर्व काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या. आपण म्हणूयात मुस्लिम लीग. लक्षात आला? पहिली रचना 15 महिला, सर्वात जास्त यूपी मतदारसंघामधून 5 महिला. कोणत्या? विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी. यांच्यात फक्त बेगम रसूल या मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या, उरलेल्या सर्व काँग्रेस पक्षाच्या सदस्य होते. लक्षात येतं? तर हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि याच्यामध्ये विजयालक्ष्मी पंडित यांचा जर विचार केला, खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. यांनी युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा काम केलं आहे, महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलं आहे. लक्षात येतं? प्रत्येक महिलेचं वेगळं वैशिष्ट्य आहे. बेगम रसूल यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं मुस्लिम लीगच्या सदस्य होत्या. आता मी तुम्हाला सांगतोय विजयालक्ष्मी पंडित युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा पण होत्या आणि महाराष्ट्राचं राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलं होतं. आपल्याला विधानांमध्ये विचारतील की विजयालक्ष्मी पंडित युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा म्हणून, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलंय
असं विचारलं तर विधानं बरोबर आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. शिवाय याच्यामध्ये पूर्णिमा बॅनर्जींचा विचार करा. या काँग्रेसच्या सचिव होत्या पूर्णिमा बॅनर्जी. अलाहाबाद या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, अलाहाबाद या ठिकाणी काँग्रेसच्या सचिव म्हणून त्या काम करत होत्या. आणि कमला चौधरी यांचा जर विचार केला तर विधानांमध्ये विचारतील, लक्ष ठेवा. कमला चौधरी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी होत्या. सविनय कायदेभंग याच्या चळवळीत सहभागी होत्या. वेगवेगळे विधानं विचारतील. संविधान सभेमध्ये काम करणाऱ्या महिलांबाबत खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे, असत्य आहे? सत्य आहे, आहेत असं काही विचारतील. पहिलं विधान, विजयालक्ष्मी पंडित यांनी युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा म्हणून काम केलंय किंवा महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केलंय. दुसरं विधान, आपण पूर्णिमा बॅनर्जी अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव होत्या. कमला चौधरी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग घेतलेला होता. शिवाय आपल्याला असंही विचारतील, काय संविधान सभेमध्ये निवडलेल्या कोणत्या महिला सदस्य देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या गेल्या? पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. असं प्रत्येक व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. ते प्रत्येक वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. एक एक आपण पाहूया. सुरुवातीला आपण अभ्यास करूयात सुचेता कृपलानी यांचा. सुचेता कृपलानी, सुचेता कृपलानी यांच्याहून अनेक गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतील. कारण यांचे जे पती होते ते आपण ज्यावेळी स्वातंत्र्य झालो त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष पण होते. ओळखा कोण? सुचेता कृपलानी यांचे पती काँग्रेसचे अध्यक्ष होते भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यावेळी. तर यांच्याविषयी आपण माहिती पाहूया. सुचेता कृपलानी, पहिला आपण म्हटलं कोणत्या महिला सदस्य देशातील पहिल्या मुख्यमंत्री? देशातल्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? महिला मुख्यमंत्री, देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री, हे यांचं वैशिष्ट्य आहे. देशामधील पहिल्या महिला मुख्यमंत्री, देशातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कुठल्या राज्याच्या? उत्तर प्रदेश राज्याच्या. यूपी मधनं चलेत, यूपी हे आपल्याला सांगतात. पहिलं विधान तुमच्या लक्षात आलं, किती इम्पॉर्टंट आहे. देशामधील पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. आता पहा, यांना संसदेमध्ये वंदे मातरम हे जे आपलं राष्ट्रगीत आहे ते गाण्याचा मान सर्वात प्रथम कोणाला मिळाला असं जर तुम्हाला विचारलं, संसदेमध्ये वंदे मातरम गाण्याचा मान सर्वात प्रथम कोणास प्राप्त झाला असं तुम्हाला विचार? सुचेता कृपलानी. संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम गाण्याचा मान प्राप्त पहिल्या महिला मुख्यमंत्री, संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम गाण्याचा मान प्राप्त झाला. त्याच्यानंतर यांची विधानसभेसाठी निवडणूक झाली होती प्रथम 1948 मध्ये. 1948 विधानसभेसाठी निवड विधानसभेमध्ये निवड 1948 मध्ये. 1967 मध्ये लोकसभेवरती निवडून आल्या होत्या. 1967 लोकसभेवर निवड. कोणत्या मतदारसंघातून लोकसभेवर निवड झाली होती? गोंडा मतदारसंघ. गोंडा मतदारसंघ. अशा प्रकारे
सुचेता कृपलानी हे लक्षामध्ये ठेवायचं. काय देशामधील पहिल्या महिला मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम गाण्याचा मान प्राप्त झाला सुचेता कृपलानी यांना. विधानसभेमध्ये निवड 1948 मध्ये, 1967 मध्ये लोकसभेवर निवड. कोणत्या मतदारसंघामधून? तो गोंडा मतदारसंघामधून. मी तुम्हाला असं म्हटलं की यांचे पती भारत ज्यावेळी स्वातंत्र्य झाला त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष होते. कोण? जी.बी. कृपलानी. हे जी.बी. कृपलानी सांगा, नाव आठवतंय का तुम्हाला? जीवतराम भगवान दास कृपलानी असं यांचं नाव आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक राजकीय नेते म्हणून यांना ओळखलं जातं. स्वतंत्रता सैनिक म्हणून यांना ओळखलं जातं. आणि यांनाच आपण म्हणतो, जी.बी. कृपलानींना आचार्य कृपलानी. आता आठवलं? आचार्य कृपलानी ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते? आचार्य कृपलानी. पण आचार्य कृपलानींना जी.बी. कृपलानी असं म्हणतात. म्हणजे आपण म्हटलं जीवतराम भगवानदास कृपलानी या नावाने ओळखलं जातं. आता जी.बी. कृपलानी महात्मा गांधींचे अनुयायी म्हणून ओळखले जातात. गांधीवादी नेता म्हणून यांना ओळखलं जातं. लक्षात आलं? या सुचेता कृपलानींविषयी माहिती. काही विचारलं सुचेता कृपलानींविषयी ते सांगता आलं पाहिजे. देशातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, कुठल्या राज्याच्या? उत्तर प्रदेश. संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम गाण्याचा मान यांना प्राप्त झाला. विधानसभेमध्ये निवड 1948 मध्ये, 1967 मध्ये लोकसभेवर निवड. कोणता मतदारसंघ? गोंडा मतदारसंघ. गोंडा. आणि जी.बी. कृपलानी, आचार्य कृपलानी यांच्या पत्नी आहेत सुचेता कृपलानी. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला याच्यावरती कोणताही प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता येईल. तर हे आपण पाहिलं की उत्तर प्रदेश किंवा सर्वात जास्त जे सदस्य निवडून आले होते ते पाचींची वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहिली. सुचेता कृपलानींचं आपण खूप खोलवर माहिती घेतली. त्याच्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांच्या बाबतीत आपण काय म्हटलेलं होतं? युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा होत्या आणि महाराष्ट्राचे राज्यपाल. पाठच करायचं. युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा, महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी काम केलंय. महत्वाचे विजयालक्ष्मी पंडित. पूर्णिमा बॅनर्जी यांचं मी काय सांगितलं? अलाहाबाद काँग्रेसच्या सचिव होत्या त्या. शिवाय कमला चौधरी काय? सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सहभाग घेतला होता. तर अशा प्रकारे ह्या सर्वांची माहिती ही एकूण सदस्य, महिला सदस्य 15, 5 UP मतदारसंघामधून. आणि त्याच्यानंतर आपण सुचेता कृपलानी यांची सविस्तर माहिती पाहिली आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर मग कुठलाही प्रश्न विचारला. ठीक आहे, 15 महिला सदस्य पाहिजेत आपल्याला. 5 झाल्या. UP मधल्या ज्या निवडून आल्या होत्या त्या 5 झाल्या. आता मद्रास प्रांताचा आपण विचार करूयात. मद्रास प्रांत. मद्रास प्रांत या प्रांतामधून किती महिला सदस्य निवडून आल्या होत्या? मद्रास प्रांताचा जर विचार केला तर किती महिला सदस्य निवडून आलेल्या होत्या याचा आपण विचार करूयात. 3. मद्रास प्रांतामधून किती? 3. UP मधनं किती? 5. मद्रास प्रांतामधून किती? 3. तुम्हाला जर विचारलं प्रांताचा क्रम लावा, महिला सदस्य जे निवडून आल्या होत्या तर तेही लक्षात असलं पाहिजे. कसाही प्रश्न विचारते अभ्यासात. सर्वात जास्त UP मतदारसंघ 5. मद्रास प्रांतामधून 3 महिला निवडून आलेल्या होत्या. कोणत्या? पहा. आता या ठिकाणी एक गोष्ट मजेशीर आहे की एक महिला जी वाटते महाराष्ट्राची आहे पण आली निवडून कुठून? मद्रास प्रांतामधून. पहा, पहिल्या अम्मू स्वामीनाथन. नावं सांगतो मी एक एक, या ठिकाणी घेऊयात. अम्मू स्वामीनाथन. दुसऱ्या महिलेचं नाव आहे दुर्गाबाई देशमुख. इथे आपल्याला फसवतील तर लक्षात ठेवायचं. दुर्गाबाई देशमुख बॉम्बे प्रांतामधून नाही, मद्रास प्रांतामधून निवडून आलेले आहेत, हे लक्षात ठेवायचं. फसवण्यासाठी आपल्याला देशमुख म्हटलं, दुर्गाबाई ही नावं जर आपण ऐकली तर महाराष्ट्रीयन. निवडून कुठून आलेत? मद्रास प्रांतामधून.
दक्षयानी वेल्लाप्यूदन, दक्षयानी वेलाप्यूदन, वेलाप्यूदन या 3 महिला मद्रास प्रांतामधून निवडून आल्या होत्या. लक्षात आलं? मद्रास प्रांतामधून कोणत्या 3? अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख यांचं नाव लक्षात ठेवा. दुर्गाबाई देशमुख या महाराष्ट्रीयन वाटतात, निवडून आल्यात कुठून? मद्रास प्रांतामधून. आणि दक्षयानी वेलाप्यूदन हे नावं आहेत. संविधान सभेमध्ये 3 महिला ज्या मद्रास प्रांतामधून किंवा त्या ठिकाणच्या मतदारसंघामधून निवडून आलेल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. मद्रास प्रांतानंतर आता आपण बंगाल प्रांताचा विचार करूयात. बंगाल प्रांत, बंगाल प्रांत. सुरुवातीला विचार करा, किती महिला सदस्य? 2 महिला सदस्य. आणि लगेच लक्षात राहता येते. कुठल्या? लीला रे, रेणुका रे. दोन्ही रे रे आहेत. 2 महिला सदस्य कोणत्या? पहा, लीला रे, रेणुका रे या 2 महिला सदस्य कुठून आलेत? बंगाल प्रांतामधून आलेल्या आहेत. अशा प्रकारे या 2 सदस्य. त्यानंतर केंद्रीय प्रांत मतदारसंघ या ठिकाणी आपण घेऊयात. केंद्रीय केंद्रीय प्रांत मतदारसंघ यांच्यावरती प्रश्न आला. हे केंद्रीय प्रांत मतदारसंघामधून ज्या महिला निवडून आलेल्या आहेत त्यांच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. आठवता? कोण? राजकुमारी अमृत कौर या मतदारसंघामध्ये. राजकुमारी अमृत कौर, राजकुमारी अमृत कौर केंद्रीय प्रांत मतदारसंघामध्ये. काय वैशिष्ट्य यांचं? देशातल्या पहिल्या कॅबिनेट मंत्री हे वैशिष्ट्य यांचं. ह्या राजकुमारी अमृत कौर ज्या आहेत, देशामधील पहिल्या कॅबिनेट मंत्री, देशामधील पहिल्या कॅबिनेट मंत्री. अशा प्रकारे केंद्रीय प्रांत मतदारसंघामधून राजकुमारी अमृत कौर देशामधल्या ज्या पहिल्या कॅबिनेट मंत्री बनलेल्या होत्या हे ओळखलं जातं. तर अशा प्रकारे प्रश्न, आता याच्यावरती प्रश्न आलाय या राजकुमारी अमृत कौर यांच्याबद्दल. प्रश्न पहा, राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवरती निवडून आल्या होत्या? असा प्रश्न विचारलाय. सरळ सरळ. तर केंद्रीय प्रांत मतदारसंघ हे आपल्या लक्षात येतं लगेच. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता आपण विचार करूयात बॉम्बे मतदारसंघाचा. बॉम्बे मतदारसंघ. बॉम्बे बॉम्बे मतदारसंघ संविधान सभेमध्ये बॉम्बे मतदारसंघामधून निवडून आलेल्या महिला सदस्य कोण होत्या हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर त्यांचं नाव आहे हंसा मेहता. हंसा मेहता या बॉम्बे मतदारसंघामधून निवडून आलेल्या आहेत. आता हंसा मेहता यांचा जर विचार केला तर यांचं वैशिष्ट्य आपल्या लक्षामध्ये ठेवावं लागतं. युनोचा जो मानवी हक्क आयोग आहे त्याच्या उपाध्यक्षा म्हणून काम केलेलं आहे. आपण या ठिकाणी घेऊयात. महत्त्वाचे या ठिकाणी संघटना युनोची मानवी हक्क आयोग. युनो, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, मानवी हक्क आयोग. याच्या
उपाध्यक्षा म्हणून यांनी काम केलं. युनोच्या मानवी हक्क आयोगाच्या उपाध्यक्षा म्हणून यांनी काम केलेलं आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. याच्यानंतर आपण अभ्यासणार आहोत बिहार मतदारसंघ. महत्वाचा मतदारसंघ आहे. बिहार मतदारसंघ. याच्यातून कोण कोण निवडून आलेलं होतं? बिहार मतदारसंघाचा जर विचार केला तर सर्वात महत्त्वाचं निवडून आलेलं व्यक्तिमत्व महिला सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या निवडून आलेल्या होत्या. सरोजिनी नायडू. लक्षात राहील कोणत्या मतदारसंघामधून, महत्त्वाचं आहे. आणि यांचे काही वैशिष्ट्य पण आपल्याला लक्षात ठेवावं लागते की यांनी उत्तर प्रदेश राज्याचं राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. सरोजिनी नायडू उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलेलं होतं. सरोजिनी नायडू यांनी उत्तर प्रदेशाचं राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलं होतं. बुलबुल ए हिंद म्हणून त्यांना ओळखलं जातं. बुलबुल ए हिंद म्हणून यांना ओळखलं जातं. अशा प्रकारे बिहार मतदारसंघ कोण? सरोजिनी नायडू. आणि यांनी काय केले? उत्तर प्रदेशाचं राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलंय. बुलबुल ए हिंद म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्याच्यानंतर येतो ओरिसा मतदारसंघ. ओरिसा आपण या ठिकाणी पाहूयात. ओरिसा मतदारसंघ. यांचं नावाचा जर विचार केला तर यांचं नाव आहे मालती चौधरी. या निवडून आलेल्या होत्या ओरिसा मतदारसंघामधून. मालती चौधरी यांची निवड झालेली होती ओरिसा मतदारसंघामधून. तर यांच्या बाबतीत एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. गांधीजींनी यांचं एक नाव ठेवलं होतं. मालती चौधरींना गांधीजी काय म्हणत होते पहा. पहिल्यांदा गांधीजी लिहितो मी. गांधीजींनी यांचं एक नाव ठेवलेलं होतं. गांधीजी मालती चौधरींना तुफानी असं म्हणत असत. तुफानी असं नाव ठेवलेलं होतं. आपल्याला जर विचारलं की कोणी नाव ठेवलं होतं किंवा गांधीजींनी कोणतं नाव ठेवलेलं होतं तर तुफानी असं नाव ठेवलेलं होतं. हे लक्षामध्ये ठेवायचं. यानंतर आपण त्रावणकोर मतदारसंघाचा विचार करणार आहोत. त्रावणकोर मतदारसंघ. त्रावणकोर मतदारसंघ. त्रावणकोर मतदारसंघ याचा विचार करूयात. कोण निवडून आलेलं होतं तर त्यांचं नाव होतं ॲनी मस्करीन असं त्यांचं नाव होतं. ॲनी मस्करीन. ॲनी मस्करीन वेगवेगळ्या मतदारसंघामधून निवडून आलेल्या महिला. आणि यांचं एक वैशिष्ट्य होतं की त्या लोकसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला. केरळमध्ये लोकसभेवरती निवडून आलेल्या पहिल्या महिला. आपण या ठिकाणी म्हणूयात केरळमध्ये लोकसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला. विधानात एखाद्या वेळेस दिलं तर लक्षात ठेवा की त्रावणकोर मतदारसंघातून ॲनी मस्करीन, केरळमध्ये लोकसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला म्हणून यांना ओळखलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उल्लेख करता येईल की वेगवेगळ्या मतदारसंघामधून कोणकोणत्या महिलांची निवड झाली होती. आता याच्यामध्ये प्रश्न कसे विचारतील? महिला देतील आणि मतदारसंघ देतील. जोड्या लावा. कोणत्या मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या त्या जोड्या लावांच्या स्वरूपामध्ये सुद्धा हा प्रश्न पाहायचा. आणि विधानांच्या स्वरूपामध्ये सुद्धा
या प्रश्नाचा आपल्याला विचार करायचा आहे. अशा प्रकारे हे आपल्याला अभ्यासावं लागेल. आता या ठिकाणी आपण रिव्हिजन करूयात थोडक्यात. या ठिकाणावरून आपण सुरुवात केली होती की संविधान सभेमध्ये समाविष्ट महिला किती होत्या. त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला की 15 महिला, 5 महिला यूपी मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या. त्या कोणत्या 5 महिला होत्या की ज्या यूपी मतदारसंघामधून निवडून आल्या होत्या त्या आपण अभ्यासल्या. विजयालक्ष्मी पंडित, बेगम रसूल, सुचेता कृपलानी, पूर्णिमा बॅनर्जी, कमला चौधरी. आता या ठिकाणी आपण उल्लेख केला विजयालक्ष्मी पंडित या कोण होत्या याचाही विचार केला. विजयालक्ष्मी पंडितांच्या बाबतीत आपण म्हटलं या युनोच्या आमसभेच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलंय विजयालक्ष्मी पंडित यांनी. बेगम रसूल या मुस्लिम लीगच्या एकमेव सदस्य, बाकीच्या 4ही काँग्रेस पक्षाच्या सदस्य होत्या यूपी मतदारसंघामधून निवडून आलेल्या. त्यानंतर पूर्णिमा बॅनर्जी अलाहाबाद या ठिकाणी काँग्रेसच्या सचिव म्हणून काम करत होत्या. कमला चौधरी सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यानंतर आपण सुचेता कृपलानी यांच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली की देशामधील पहिल्या महिला मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश राज्याच्या. संसदेमध्ये सर्वात प्रथम वंदे मातरम गाण्याचा मान प्राप्त झाला सुचेता कृपलानींना. विधानसभेमध्ये निवड झाली 1948 मध्ये, लोकसभेमध्ये निवड झाली 1967 मध्ये गोंडा मतदारसंघामधून. आणि जी.बी. कृपलानी ज्यांना आपण आचार्य कृपलानी असं म्हणतो तर त्यांच्या या पत्नी होत्या, हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर मद्रास प्रांताचा आपण विचार केला. 3 सदस्य आपण पाहिल्या, अम्मू स्वामीनाथन, दुर्गाबाई देशमुख, दक्ष यांनी वेला प्युधन. या ठिकाणी दुर्गाबाई देशमुख लक्षात ठेवा मद्रास प्रांतामधून निवडून आलेल्या होत्या, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा बंगाल प्रांतामधून 2 लीला रे, रेणुका रे, हे लक्षात ठेवता येईल. रे हे लक्षात ठेवता येईल. केंद्रीय प्रांत मतदारसंघामधून राजकुमारी अमृत कौर ही देशातील पहिल्या कॅबिनेट मंत्री म्हणून यांना ओळखलं जातं, हे पण लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा बॉम्बे मतदारसंघामधून कोण निवडून आलं होतं हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. हंसा मेहता यांनी युनोच्या मानवी हक्क आयोगाच्या उपाध्यक्षा म्हणून सुद्धा काम केलेलं होतं, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण पाहिलं बिहार मतदारसंघ, सरोजिनी नायडू उत्तर प्रदेशाचे राज्यपाल म्हणून सुद्धा काम केलंय आणि बुलबुल हिंद यांना ओळखलं जातं. ओरिसा मतदारसंघ मालती चौधरी, गांधीजी यांना तुफानी या नावाने ओळखत होते. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ओरिसा मतदारसंघाबद्दल. त्याच्यानंतर पुढचं आपण पाहूया त्रावणकोर मतदारसंघ. ॲनी मस्करी केरळमध्ये लोकसभेवर निवडून आलेल्या पहिल्या महिला म्हणून यांना ओळखलं जातं. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की संविधान सभेमध्ये ज्या काही महिलांची निवड झाली होती तर त्या कोणकोणत्या प्रांतामधून त्यांची निवड झालेली होती हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे महत्त्वाचा टॉपिक समजायचा आणि याच्यावरच्या सगळे पॉईंट्स क्लिअर करायचे, कारण याच्यावरती कधीही प्रश्न पुन्हा येऊ शकतो, हे लक्षामध्ये ठेवायचं.